नमस्ते मित्रांनो, ज्योत्स्ना रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आम्ही आंबोऱ्याला आलो आहे। नागपूर महाराष्ट्र चैतन्येश्वरचं मंदिर आहे इथे। तर हे 12 ज्योतिर्लिंगातून एक आहे आणि हे ब्रिज आहे वैनगंगा नदीवर। बघा रात्रीच्या वेळेला किती छान हे लाईट लागले आहे। हे लाईट लागण्यासाठी आम्ही थांबलो होतो। 6 वाजतानंतर लाईट लागली। 6 वाजल्यानंतर त्याची प्रतिबिंबनं पाण्यात छान दिसत आहेत बघा। आणि खूपच छान रात्रीच्या वेळेला एकदम खूप मस्त वातावरण वाटत होतं इथे। अगदी सुरेख वाटत होतं। हे दिवसा बघा अशा प्रकारचं वाटत होतं। क्लिप थोडी मागे पुढे झालेली आहे। तर आणि वरून हे चैतन्येश्वर मंदिर आहे ना, तिथनं हे ढगाळ असं धुके असे वाटत होते। खूप छान। नंतर आम्ही जेवण करायला गेलो हॉटेलमध्ये। आंबोऱ्याला गेलो। चैतन्येश्वर आपले ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतलं आणि मग जेवण करायला आलो आम्ही। त्यानंतर म्हटलं या भागात आलोच आहे तर भाच्याच्या फार्म हाऊसवर जायचं म्हणून निघालो। हे फार्म हाऊस आहे। खाली नौकर राहतात आणि वरती नाही का तो आला की तो राहतो, किंवा आम्ही वगैरे गेलो तरी आम्ही पण तिथे मुक्काम करतो। खूप छान फार्म हाऊस आहे याचं। हे आणि शेत आहे। 2 नौकर आहे। एक नौकर तो आता सुट्टीवर गेलेला होता आणि रात्र झाली आम्हाला थोडं यायला, तर त्याच्यामुळे काय शूटिंगनं थोडं रात्रीच्या वेळेला जास्त काळपट दिसत होती, म्हणून मी मग नंतरची घेतलीच नाही शूटिंग। जास्त थोडीफार केलेली आहे। खूप छान शेत आहे याचं। हे आम्ही येत असतो नेहमी इथे फार्म हाऊसवर। आणि राहायची सोय सगळी व्यवस्थित आहे, मस्त त्यांनी छान केलेलं आहे व्यवस्थित। आता हा नौकर दूध काढून राहिलं गाईचं। त्या वासराला असं समोर ठेवतो तेव्हा तो गाय दूध काढू देते छान, आणि नंतर मग तो हॉटेलमध्ये नेतो हे दूध। रोज त्याचा हा क्रम आहे। सायंकाळी दूध काढायचं। दिवसभर शेतामध्ये काम करतो, लक्ष देतो। इथे एक कुत्रा होता, त्याची भीती वाटत होती, त्याला बांधून ठेवायला लावला आम्ही साईडनी। ते कसं नवीन माणसं दिसले की जवळ येतात। अशा प्रकारचं शेत आहे बघा। पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत।